नमस्कार. सीमा खूपच इरावतीवरती हसत असते. ते बघून इरावतीला खूपच राग येतो. इरावती सीमाला म्हणते, खूपच हसतेस का ग? एवढं का तुला हसायला येतंय? एक गोष्ट लक्षात ठेव, उगाच माझ्या नादी लागू नकोस. आणि खरं सांगायचं तर माझा नाद सोडूनच दे. मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा मात्र सीमा खूपच घाबरते. त्यावेळेला रमा अगदी लपून छपून हे सर्व बघत असते आणि त्या इरावतीचा व्हिडिओ करत असते. रमा स्वतःशीच बोलत असते, आई मला माफ करा, पण आज मात्र मला ह्या अक्षयचे डोळे उघडावेच लागतील. त्यांचा हा इरावतीवरचा विश्वास मला उडवावाच लागेल आणि त्याचसाठी मला हे सर्व करावं लागतंय. आई तुम्ही बघा मी आता काय करते ती. इरावती सीमाला बोलते, तुला खूपच आनंद झाला असेल ना? मला माहिती आहे, मला खरंच माहिती आहे तुला खूपच आनंद झालाय. पण तुझा हा आनंद जास्त दिवस नाही टिकणार. तू कितीही प्रयत्न कर, काही कर, तरी सुद्धा मी तुला जिंकू नाही देणार. अक्षय आणि त्या रमाला एकत्र येऊन देणारच नाही मी. आता तू फक्त बघ मी काय करते ती. नाही ना त्या अक्षय आणि रमाची वाट लावली तर नावाची इरावती नाही मी. तेव्हा मात्र सीमा खूपच घाबरते आणि सीमा मोठ्याने बोलते, इरावती तू कितीही प्रयत्न कर माझ्या मुलांना वेगळं करण्याचा, पण माझी मुलं वेगळी होणारच नाहीत. ती कायम एकत्रच राहणार. आता तू बघच माझी मुलं कशी काय तुला धडा शिकवतायत ती. हे ऐकताच इरावतीला खूपच राग येतो आणि इरावती सीमाचं जोरात तोंड आवळते. त्यामुळे सीमाला खूपच त्रास झालेला असतो. सीमा म्हणत असते, सोड सोड मला सोड, हे काय करतेस तू? पण इरावती मात्र काहीच ऐकायला तयार नसते. ती जोर जोरात सीमाचं तोंड आवळत असते आणि म्हणत असते, माझ्याशी नाटकं करतेस? कोण समजतेस कोण तू स्वतःला? का तू असं वागतेस? ह्या मुकादमांना उद्ध्वस्त करायचंय मला, उद्ध्वस्त. तोपर्यंत मी शांत नाही बसणार. आता तू बघच मी काय करते ती, पण पहिला मला तुझाच बंदोबस्त करावा लागेल. तेव्हा मात्र सीमा मोठमोठ्यानी अक्षय अक्षय अशी हाका मारायला लागते. त्यावेळेला इरावती बोलते, गप्प बस ना, कशाला बोंबलतेस? जरा शांत बसशील की नाही? एवढं बोंबलायची काही गरज नाही. मी काही तुला केलंय का? तेव्हा लगेच मोठ्यानी रमा ओरडते आणि बोलते, इरावती सोड. काय चाललंय तुझं? तू आईंशी असं नाही वागू शकत. इरावती सोड सांगितलं ना. तुझी हिंमतच कशी झाली? आणि जोरात रमा इरावतीला ढकलून देते. तेवढ्यात तिथे अक्षय आलेला असतो आणि अक्षय म्हणतो, आई आई काय झालं? का ओरडत होतीस तू? आई सांग मला. त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते, बघितलंस अक्षय? अक्षय बघ मला कसं ढकलून दिलं या रमाने. अरे ही रमा आहे ना, मुद्दामून हे सर्व करते. अक्षय ही रमा दिसते तशी नाही, एक नंबरची खोटारडी आहे. अक्षय बघ आज हिने माझी काय अवस्था केली ते. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, एक मिनिट जरा शांत बसशील का? काय चाललंय? आई अगं काय झालं? का ओरडत होतीस तू? त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते, ओ इरावती मॅडम सांगा ना, आई का ओरडत होत्या ते. आता का? आता तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुमच्या तोंडातून शब्द काढा ना. तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते, अक्षय अक्षय या बाईने माझं तोंड आवळलं, मला खूप त्रास दिला. त्यावेळेला अक्षय बोलतो, आई तू काय बोलतेस? आत्या तू हे केलंस का? त्यावेळेला लगेच इरावती बोलते, अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव, मी असं काहीच केलं नाही. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आत्या खरं खरं सांग, तू काही केलं असशील तर प्लीज सांग. आत्या प्लीज असा खोटेपणा करू नकोस. तेव्हा मात्र आत्या खूपच चिडते. त्याच वेळेला लगेच इरावती बोलते, अक्षय अरे वहिनीची मनस्थिती तुला माहिती आहे, तरी सुद्धा तू मलाच जाब विचारतोस. अक्षय मी काय उत्तर देऊ? अपेक्षित काय आहे तुला? तूच सांग. अक्षय मला खरं तर कळतच नाही की काय वागावं ते. कळतच नाहीये मला काय करावं ते. तूच सांगशील का मला? तेव्हा मात्र अक्षय बोलतो, बस झालं आता. आता मला हा विषय ताणायचाच नाहीये.
हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर त्यावेळेला बरं. रमा बोलते, विषय कसा बस करायचा? आता तर विषयाला खरी सुरुवात झाली इरावती मॅडम, आणि आता तर विषय एवढ्या लवकर संपणारच नाही. आता तुम्ही बघा मी काय करते ते. तेव्हा लगेच इरावती बोलते, झालं, परत माझ्यावरतीच सगळं काही आलं. अक्षय, त्यापेक्षा तू एकदा काय तो माझा सोक्षमोक्ष लाव. तेव्हा लगेच रमा बोलते, आज तर ते सोक्षमोक्ष लावणारच, आणि आज मी त्यांना सोक्षमोक्ष लावायला सांगणारच. काही होऊ दे तरीसुद्धा आज सगळं सत्य मी यांच्यासमोर आणणारच. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, हे बघ रमा, तुला जे काही सांगायचं आहे ते नीट बोल, कारण उगाचच कोड्यामध्ये बोलू नकोस. तेव्हा लगेच रमा बोलते, मला कोड्यामध्ये बोलायचंच नाही आहे. मला जे काही आहे ते स्पष्टपणेच बोलायचं आहे, आणि ते स्पष्ट बोलण्याचा मी प्रयत्न करते. प्लीज तुम्ही मला समजून घ्या. त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते, काय आहे तुझ्याकडे पुरावा? तुझ्याकडे जर का काही पुरावा असेल तर तू बोल. उगाचच मध्ये मध्ये चोंबडेपणा करू नकोस. आणि खरं सांगू का, मला तर हा विषय ताणायचाच नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. तेव्हा रमा बोलते, विषय तर इथल्या इथेच बंद होणार. आता तुम्हाला मी जे काही दाखवते ते बघा. आणि रमा स्वतःजवळचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवत असते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षयला खूपच राग येतो, आणि अक्षय मोठ्याने बोलतो, आत्या, हे सर्व काय करत होतीस तू? का तू हे असं केलंस? आत्या, मला उत्तर दे. तुला हे सर्व करून काय मिळालं? बोल आत्या, बोल. तू असं का वागलीस आत्या? मला उत्तर दे. त्यावेळेला मात्र तिला काय बोलावं तेच कळत नाही. ती खूपच चिडलेली असते. ती लगेच मोठ्याने बोलते, प्लीज तुम्ही माझा विचार करा. मी मुद्दामून नाही केलं. वहिनी खूपच हसत होती, आणि म्हणूनच कदाचित माझा ताबा सुटला, आणि म्हणून मी असं वागले. प्लीज अक्षय, असा विचार नको करूस तू. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, पुरे, तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस, आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तुला असं वागून काय मिळालं? खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा तुझ्या त्रास होतोय आत्या. जरा विचार कर, आज आईला काही झालं असतं तर? तू परत तिच्याशी असंच वागलीस. मागच्या वेळेला मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आत्या, पण आता मात्र माझा तुझ्यावरती विश्वास राहिलाच नाही. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे, आणि मला आता हा विषय ताणायचा नाही आहे. हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल. तेव्हा मात्र अक्षय इरावतीवरती खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो, नाही, मी आता कोणालाही माफ करणार नाही. आज तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचंच वागलात, आणि त्यासाठी तर तुम्हाला शिक्षाही झालीच पाहिजे, आणि म्हणून तरी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र चांगलाच धक्का इरावतीला बसलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खरोखर लवकरात लवकर इरावती चिडलेली असते, आणि खरोखर आता तरी इरावती जेलमध्ये जाईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.